नमस्कार, तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वाकडी जिल्हा परिषद गटामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या जे जो काही पेच निर्माण होणार आहे भविष्यात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, जी एनसीपी घड्याळ चिन्हावरती आता महानगरपालिका निवडणुका लढवत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं घोषित केलेलं आहे. तसं त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी तसं जाहीर केलेलं आहे. आणि वाकडी जिल्हा परिषद गटामध्ये आता तोच पेच प्रसंग उभा राहिलेला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वर्षाताई शिंदे या इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी जिल्हा परिषद वाकडी गटातून इच्छुक आहेत. तर यातून मार्ग कसा काढायचा हा पेच प्रसंग वरिष्ठांच्या समोर असणार आहे. तर कोणाच्या पाठीमागे किती यंत्रणा आहे ते आपण बघूया, किंवा कोणाचं पारडं जड राहील असं तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंट करा. की सर्वात पहिल्यांदा आपण वर्षाताई शिंदे यांच्याविषयी जाणून घेऊया की त्या सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी ग्रामपंचायत पासून काम सुरू केलेलं आहे. तालुका लेवलला त्यांनी तालुका उपाध्यक्ष पदाची महिला संघटनेची जबाबदारी स्वीकारली होती, ती चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. आणि महिलांमध्ये सर्वसामान्यपर्यंत त्यांनी कामं केल्याचा दावा त्या करत आहेत. आणि आता सध्या त्यांचं राज्य पातळीवरती वरिष्ठांशी थेट संपर्क येत आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी त्यांचा थेट संपर्क येत आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची उमेदवारी त्या उमेदवारीवर दावा करत आहेत. दुसरीकडे त्यांच्या काय म्हणू शकतो आपण त्याला, की त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या रेसमध्ये त्यांच्या बरोबरीनं स्पर्धेमध्ये आपण म्हणू त्यांना स्पर्धेमध्ये समाधान काळे यांच्या पत्नी मोनिकाताई काळे या इच्छुक आहेत. आणि कल्याणराव काळे जे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, तर त्यांच्या घरामध्ये ही उमेदवारी मागितली जाते. तर चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची जी यंत्रणा आहे ती त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि ते त्या दावा करत आहेत. आणि वसंतदादा काळे यांच्या पासून त्यांचा जनतेशी संपर्क आहे, लोकसेवेचा वारसा त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचा दावा अधिक भक्कम समजला जातोय. आता हाच पेच प्रसंग भविष्यामध्ये वरिष्ठांच्या समोर येणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र येऊन निवडणुका लढवत आहे. आणि हाच पेच प्रसंग ही तर गोष्ट परत सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला झाली किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, ही जर गोष्ट घडली तर मग अजून मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो. कारण इच्छुकांची गर्दी भरपूर आहे आणि त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जर निवडणुका लढल्या तर मग कार्यकर्त्यांची गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही असं जनतेतून व्यक्त होते, असं जनतेतून त्यांची मतं येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यामध्ये कोणता उमेदवार भक्कम ठरेल किंवा कोणता उमेदवाराला लॉटरी लागेल तिकिटाची, हे आम्हाला कमेंट करा. आणि तुम्हाला जर ह्या आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.